भगवत भक्ती करणाऱ्या भक्ताच्या संबंधाने तुकोबरायांनी विशेषणं वापरली. निष्ठावंत, पहिला शब्द वापरला निष्ठा. भक्तांचा स्वधर्म निर्धार, हे निर्धार शब्द वापरला. मग अशी निष्ठा, असा निर्धार ज्या भक्ताच्या ठिकाणी आहे, किंबहुना असाच भाव त्या भक्ताचा स्वधर्म ठरतो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय हो, सगळे मराठी भाषिक मंडळी आहोत आपण. आपली मराठी जरा मिश्रित मराठी असते, इंग्रजी असतं, हिंदी असतं. त्याच्यामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला प्राप्त झालाय अलीकडच्या काळामध्ये. ज्ञानोबांनी ज्या मराठी भाषेचा गौरव केला त्या मराठीविषयी आता सांगावं लागतं, लेकरांना समजावून सांगावी लागते खरी मराठी आपली. तुकोबरायांचा निष्ठा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नाही असं नाही, सगळे जाणतात. पण हा निष्ठा शब्द आपण रोज वापरतो की नाही? वापरतो. तो वापरून 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 इतका गुळगुळीत करून टाकलाय की त्या निष्ठेला काहीही आता आमच्या दृष्टीने अर्थ शिल्लक राहिलेला नाही. पण तुकोबरायांनी ज्या वजनाने हा शब्द वापरला निष्ठा, ते तुकोबरायांचं शब्द सामर्थ्य विलक्षण आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू असं म्हणणारे तुकोबराय निष्ठा शब्द अत्यंत सामर्थ्यपणे वापरतात. आणि या निष्ठा शब्दाची उंची आम्हाला समजावून सांगतात. जी निष्ठा तुम्ही आम्ही सगळे जाणतो त्या निष्ठेबद्दल बोलायचं. आपल्याला कुठल्या निष्ठा माहिती आहेत? आपल्याला देवनिष्ठा माहिती आहे, आपल्याला पतिनिष्ठा माहिती आहे, धर्मनिष्ठा माहिती आहे, देशनिष्ठा माहिती आहे. अजून मुलांनी शिक्षकांच्या प्रती राखावी अशी एक निष्ठा आहे, गुरुनिष्ठा आहे, अनेक प्रकारच्या निष्ठा आहेत. अजून नाही झालंच तर सगळ्यांना माहिती असलेली पक्षनिष्ठा आहे. कार्यकर्ता असा उभा राहतो, आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो, तुमचा कितवा पक्ष असं म्हणायची वेळ येते, असं विचारायची वेळ येते. अहो या आमच्या पक्षनिष्ठेपायी आदल्या रात्रीच मतं बदलतात का नाही? आदल्या रात्री सगळा इतिहास बदलतो. म्हणून तर कार्यकर्त्यांना सुद्धा गाणं म्हणायला लागलं, विठ्ठला कोणता झेंडा. बघा प्रमाण सगळ्यांना पाठ आहे हे सुद्धा. कार्यकर्त्यांना सुद्धा गाणं म्हणायला लागलं. अवधूत गुप्तेला ते गाणं तयार करावं लागलं, गाजलं ते गाणं. कार्यकर्त्याला सुद्धा प्रश्न पडावा का? आमच्या निष्ठा आता अत्यंत गुळगुळीत झाल्या, निष्ठेला अर्थ नाही शिल्लक राहिला. पण ही निष्ठा आम्हाला संतांनी शिकवली. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. आम्ही भक्ती करतो पण भक्तीला भावाची आणि निष्ठेची जोड द्या असं तुकोबरायांना का वाटलं? स्वतः तुकोबरायांची निष्ठा होती पांडुरंग परमात्म्यावरती. ज्यावेळी इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडवण्याची वेळ आली त्यावेळी महाराज गाथा बुडवतात. जिजाई आईसाहेबांना किती त्रास होतो. जिजाई आईसाहेब धावत जातात आणि तुकोबरायांना सांगतात, धनी अहो पावसा पाण्याचं पोरांच्या डोक्यावर पदर नाही धरला पण तुमची कागद जास्त प्रेमाने सांभाळली आणि अशी कागद पाण्यात बुडवून टाकता. ही होती निष्ठा, पतिनिष्ठा होती, देवनिष्ठा होती. या तुकोबरायांनी ज्यावेळी गाथा बुडवून टाकावी त्यावेळी 13 दिवस उपोषण करावं आणि 14व्या दिवशी पांडुरंग परमात्म्याने उभं राहावं, गाथा द्यावी हातामध्ये. महाराजांचा हा अधिकार होता. निष्ठा अशी होती, विश्वास असा होता भगवंतावरती की म्हणायचंच झालं तर तुकोबराय जगाशी भांडण करू शकले असते की नाही सांगा. या प्रसंगामध्ये गावातल्या देहूतल्या सगळ्या लोकांसोबत बंड पुकारू शकले असते. पण महाराजांनी देवालाच प्रश्न विचारला, देवा हे गाथेचं काम मी नाही केलं, तू माझ्याकडून करून घेतलंस. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगा घेऊन या. नामदेव महाराजांचा शतकोटी अभंग रचनेचा संकल्प तुकोबरायात तुम्ही पूर्ण करा असं तुम्हीच मला येऊन स्वप्नात सांगितलं ना, मग हे तुम्ही माझ्याकडून करून घेतलं, माता बुडवलं का? तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे, मज विश्वंभर बोलवितो असं म्हणणारे तुकोबराय. काय निष्ठा होती महाराजांची. सगळ्या निष्ठा पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन आणि बुद्धी या अष्टधा प्रकृती सगळ्या भगवंताच्या चरणावरती समर्पित केल्या.
सर्वस्व समर्पण करण्याची तयारी, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. श्रीमद भागवतकरांनी सुंदर भागवताची किंवा भक्ताची व्याख्या सांगितली. वैष्णव कुणाला म्हणायचं, खरा भक्त कुणाला म्हणायचं, निष्ठा कशी असते. त्रिभुवन विभव हे तवेप्य कुंठ स्मृती रजितात्मसुरादिभिर्विमृग्यात् न चलति भगवत्पदारविंदा लवनिमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्र्यः. वैष्णवाची व्याख्या सांगितली. वैष्णवतो तया अवघी देवावरी माया. फक्त परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय अन्य आम्ही कशाचाही विचार करत नाही. देवर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये सांगतात निष्ठेची व्याख्या कशाला म्हणायचं, व्याकुळ होणं कशाला म्हणायचं. तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परमं व्याकुलता इति. अत्यंत व्याकुळ होणं अशी निष्ठा पक्की असावी. वाटेल ते झालं तरी आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही, असा निष्ठेचा भाव ज्यांचा असतो, जो निष्ठेचा भाव आहे तो भक्तांचा स्वधर्म आहे असं तुकोबराय सांगतात. मग म्हणाले तो भाव कसा पक्का असावा, निष्ठा कशी पक्की असावी. काष्ठेन विद्यते देवो न पाषाणेन मृण्मये भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. भगवंताच्या प्राप्तीकरता निष्ठेचा भाव असणं गरजेचं आहे, तरच भगवंत आम्हाला प्राप्त होतो. म्हणून तुकोबराय शब्द वापरतात, हा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म बनला पाहिजे. मग आता भक्ताचा भाव किंवा भक्ताचा स्वधर्म जर बनायचा असेल तर तो भाव कसा असला पाहिजे. आम्ही भावानी भक्ती करतो नाही असं नाही, पण आम्ही अनेक प्रकारचे द्वंद्व मनात ठेवून भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो. एक जण मला भेटले, म्हणले ताई इतकी भगवान शंकरांची उपासना केली, 16 सोमवार केले, बेलपत्र वाहिली, शंकर काही पावे ना. 108 बेलपत्र रोज वाहतो देवाला. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का. हा, देवाला बदलण्याकरता आमची उपासना नाहीये, आमच्यामध्ये अंतर्बाह्य बदल व्हावा याकरता उपासना आहे. बरं, देवभक्तीमध्ये सुद्धा जी मूर्ती आम्हाला दिली आहे त्यावर आमची किती निष्ठा आहे. माऊलींनी त्या मूर्तीला सगुण आणि निर्गुण, तुला नेमकं काय म्हणू असं म्हणता म्हणता उत्तर दिलं, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. पण आम्ही याच्यातच अडकलो आणि सगुण मूर्तीची पूजा आम्हाला सोपी पडावी म्हणून संतांनी दिली. आमची निष्ठा पक्की व्हावी, भाव दृढ व्हावा. आम्ही लाखात एखाद्याला निर्गुणाची उपासना जमते हो, जे ज्ञानोबांना जमली. समाधी घेणं काही सोपं आहे का, बोलणं सोपं आहे. आम्ही समाधीच्या गप्पा मारणं सुद्धा फार सोपं, पण सहज जरी कोणी गमतीनं दाराला कडी लावून घेतली ना, आता आम्हाला कोंडून ठेवलं तरी आम्हाला गुदमरायला होतं. आम्ही काय समाधीच्या गप्पा मारणार. श्रोते हो, ज्ञानोबांची समाधी लोकांनी चर्चेत आणली, ज्ञानोबांचं कार्यकर्तृत्व चरित्र व्यक्तिमत्व लोकांनी चर्चेत आणलं. ज्ञानोबराय एक आहे की 4 आहेत म्हणाले. माऊली ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे, रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानोबराय वेगळे, समाधी घेणारे ज्ञानोबराय वेगळे, भिंत चालवणारे ज्ञानोबराय वेगळे. काय करायचं यांच्या बुद्धीचं आता, कारण भावच दृढ नाही. हे सगळं 16 वर्षाच्या 21 वर्षाच्या एका लेकराकडून घडू शकतं, कारण तो महाविष्णूचा अवतार होता. हे जाणण्याची भावात्मक वृत्तीच आमच्याकडे नाही. त्यामुळे तुकोबरायांनी निष्ठा शब्द वापरत असताना ज्ञानोबरायांनी आम्हाला निष्ठा शिकवल्या, आणि ही निष्ठा आमची सध्या पक्की नाहीये म्हणून आम्हाला भक्तीचा मिळावा तसा आनंद किंवा भक्तीचा लाभ आम्हाला मिळत नाही. ज्याच्याकडे बघावं तो असमाधानी आहे, चिंतेत आहे, आणि जो खरंच भक्त आहे ना, भक्तीच्या प्रांतामध्ये समृद्ध आहे, श्रीमंत आहे,
तो कायम बघा त्याच्या चेहऱ्याकडं, त्याच्या चेहऱ्यावरचं उपासनेचं तेज, त्याच्या चेहऱ्यावरचं भक्तीचं तेज लपत नाही. सांगावं नाही लागत आम्ही आध्यात्मिक आहे म्हणून, सांगावं नाही लागत. अहो काही माणसं हसायला तयार नाहीत, हसलो तर आम्ही आध्यात्मिक ठरणार नाही असं वाटतंय म्हणून कायम असे बसतात. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, प्रचंड नकारात्मकता भरली आहे. मी, माझं घर, माझा संसार, माझे आप्तेष्ट, बस एवढंच एवढंच. या पलीकडे जाऊन ज्ञानोबांना विचारावं, माऊली तुम्ही काही घेतलं का हो, कुठे 4 गुंठे जमीन, कुठे एकरभर काही जागा बिगा खरेदी केली का ज्ञानोबा तुम्ही? माऊली उत्तर देतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहरा. म्हणून आज तुमच्या माझ्या घरात आमच्या पणजोबाचा फोटो नसेल कदाचित, पण ज्ञानोबांचा फोटो निश्चित आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल या लोकांनी, या संत मंडळींनी आम्हाला भक्तीचा एक विलक्षण अर्थ समजावून सांगितला. आणि निष्ठेच्या प्रांतामध्ये देवनिष्ठा, देवावर कशी निष्ठा ठेवाल? आपण देवाला मानत नाही किंवा देव आहे की नाही इथंच अजून अडकलोय. बरीचशी मंडळी कीर्तनाला काय येत नाही, काय करायचं तिथं येऊन? देवच जर नसेल तर देव आहे की नाही, देव आहे की नाही याच्यातच अडकलेली आहेत. बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे, ते म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं तर लक्षात ठेवा. तो तुम्हाला विसरत नाही याचं तर विस्मरण होऊ देऊ नका. आणि ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. लोक म्हणतील उचला आता, काही उपयोग नाही यांचा. अहो त्याच्या रूपाने तुमच्या माझ्या आतमध्ये चैतन्य शक्ती आहे. माऊलींनी भगवंत त्याला अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता, वैश्वानर रूपामध्ये, चैतन्य रूपामध्ये भगवंत अग्नी रूपाने तुमच्या माझ्या आतमध्ये पंचमहाभौतिक असा असलेला देह, तो देह भगवंताच्या कामी लागला पाहिजे, सत्कारणी लागला पाहिजे. याकरता आमच्या निष्ठा किती दृढ असल्या पाहिजे? त्यातली पहिली निष्ठा देवनिष्ठा. आहे का आमची देवनिष्ठा? खरं सांगा. आम्ही सगुणाची पूजा करतो, पण आमच्या नाथ बाबांनी समाजाकडे पाहिलं, नाथांना कळवळा आला. वारकरी संप्रदायाला सनाथ करणारे असे संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आहेत बरं का. नाथांनी समाजामध्ये भक्तीचं विडंबन होत असलेलं पाहिलं. आजही आम्ही मूर्ती बसवतो, गणपती उत्सव आला की गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करतो. खरं तर मूर्तीची प्रतिष्ठापना असते आणि 10 दिवसानंतर मूर्तीचा विसर्जन असतं. आम्ही म्हणतो गणपती बसवला आणि गणपती बुडवला. अस्मिन् पूगी फले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी, असं म्हणून त्याचं आवाहन करायचंय. तू तुझ्या शक्तींसह ये, तू तुझ्या शस्त्रांसह ये भगवंता, मग तो 10 दिवस येतो. मंडळाचा गणपती कुठंतरी एका कोपऱ्यात असतो, पण पडद्याच्या मागे पत्त्यांचे डाव महाराष्ट्रात रंगतायत, त्याचं काय करूया? आहे की नाही? हे भक्तीचं विडंबन आहे. म्हणून मी माझ्या भाषेत नाही, नाथ महाराजांनी काय बहार केली बघा. नाथ महाराजांच्या भाषेत ऐकूया. महाराजांनी समाजाला भारुड नावाचा एक काव्य प्रकार दिला आणि महाराज म्हणले, नाथबाबा म्हणले, लोकांना भक्तीचं वेडच, लोकांना वेड लागलं, माणसाला वेड, समाजाला वेड लागलं. का? कारण देवभक्तीच्या नादात, सगुण पूजेच्या नादात या वेड्या समाजाने भगवंताचं बाहुलं करून टाकलं, बाहुलं करून टाकलं. आणि बाहुल्यांशी खेळण्याचं एक वय असतं बघा. आताची पोरं बाहुल्यांशी खेळत नाही, तो विषय सोडून द्या. भातुकली गेली, बाहुल्या गेल्या. अहो ती बाहुली अशी सुंदर असायची बघा, अशी उभी केली की डोळे उघडायची, बरोबर ना? अशी केली की डोळे मिटायची. बाहुल्या मिळतच नाहीत अशा बघायला आता. आमच्या लहान सहान पोरी बाहुल्यांबरोबर इतक्या छान खेळायच्या, पण आता तो काळ राहिला नाही. 2 वर्षाचं पोरग सुद्धा फ्रस्ट्रेशन मध्ये आहे सध्या. देऊ नका बरं त्याच्या हातात मोबाईल, ते कसं घर डोक्यावर घेतं मग. नाही, आताचे खेळ बदलले, भाव बदलला, संवेदना बदलल्या. त्यामुळे नाथ बाबा म्हणतात देवाचं बाहुलं करून ठेवलं आम्ही. का बरं बाहुलं म्हणत असतील? त्या भारूड प्रकाराला बाहुलं का म्हणत असतील? म्हणले बाहुल्या खेळण्याचं एक वय असतं. लहानपणी सगळी लेकरं बाहुल्यांसोबत खेळतात. एक 5-6 वर्षापर्यंत ही मुलं बाहुल्यांसोबत खेळतात. नंतर त्या बाहुलीचं होतं काय? मग त्या बाहुलीचं लग्न लागतं. लहानपणी बघा भातुकलीचा खेळ खेळली जायची. मग त्या बाहुल्यांचं होतं काय? तर ते बाहुलं किंवा ती बाहुली म्हणाले कुठंतरी अडगळीत आहे की नाही, पडून जाते, उकिरड्यात जाते, खराब होते, कुठंतरी अडगळीत जाते, टाकून दिली जाते. त्या बाहुल्याची ती अवस्था होते. हा, तीच मुलं मोठी झाल्यानंतर 20-22 नंतर बाहुल्या बदलतात. विठ्ठल 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 विठ्ठल
पण ज्या बाहुली बरोबर लहानपणी खेळलं जात होतं ती बाहुली कुठेतरी अडगळीत पडून जाते, काही तिचा उपयोग नाही. नाथ महाराज म्हणतात असंच आमच्या देवाच्या मूर्तीचं बाहुलं करून टाकलं. शिळा तांब्याचे बाहुले केले, 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 शिळा तांब्याचे बाहुले केले. पाट मांडोनी वरी बैसविले, पाट मांडोनी वरी बैसविले, पाट मांडोनी वरी बैसविले, पाट मांडोनी वरी बैसविले. वस्त्रे अलंकारे गुंडाळिले, वस्त्रे अलंकारे गुंडाळिले, मना येई गुंडाळिले, वस्त्रे अलंकार गुंडाळिले, मना येई ते नाव ठेविले, मना येई ते नाव ठेविले, मना येई ते नाव ठेविले, मना येई ते नाव ठेविले. या जनासी लागले वे, या जनासी लागले वेड, लागले वेड, लागले वेड. शिळा तांब्याचे गेले बाहुले, शिळा तांब्याचे बाहुले गेले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले. देवानी लोकांनी देवाच्या मूर्तीचं बाहुलं केलं. नाथ महाराज म्हणतात का हो असं म्हणायला लागलं? कारण आमच्या निष्ठा नाही पक्क्या, आम्हाला सगुण पूजेतला अर्थ नाही कळत. निर्गुणाची उपासना आम्ही कधी करणार जी ज्ञानोबरायांना जमली. मग ती निर्गुणाची उपासना ज्या दिवशी जमते ना त्यावेळी निष्ठा अशी पक्की होते आणि मिळणारा अनुभव असा होतो जो आचार्यांना मिळतो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि, सदा मे समत्वं न मुक्ति न बंध, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कुठल्या अवस्थेला जातो? न मे मृत्यू शंका, न मे जाती भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधु न मित्रं गुरुर्नैव शिष्य, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तोच आहे या अवस्थेला भक्त जाऊन पोहोचतो. आणि अशी निष्ठा ज्याची दृढ असते त्याचा भाव, त्याचा स्वभाव असा बनतो की तो त्याचा स्वधर्म होतो. नाथ तुकोबाराय सांगतात निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. धर्म शब्द वापरला, धर्म शब्द वापरला की अनेकांच्या डोक्यात काही येतं सध्या. धर्म म्हटलं की अफूची गोळी आहे, धर्म ही अफूची गोळी असं म्हणणारा कार्ल मार्क्स इथे येऊन गेला. मी म्हणते बहुतेक अफू खाऊन केलेलं विधान होतं ते. अहो धर्माला आम्ही कठोर समजलो, पण माझी ज्ञानोबराय धर्मशास्त्राला माऊली म्हणते. पै अहिता पासूनी सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. धर्माला माऊली असं म्हटलंय ज्ञानोबरायांनी. आई आपल्या लेकराला सांभाळते. रस्त्याने चालत असताना लेकरू हट्ट करतं मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार, मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार. त्यावेळी आई म्हणते नको रे बाळा, चालावं लागेल. हो मी चालतो पण येतो. पण चालत असताना चिखलामध्ये एका खड्ड्यामध्ये ते पोरगं पडलं, बरबटलं, चिखलानं घाण झालं. आई म्हणते का नकोच आता मला हे जाऊ दे. आई असं नाही म्हणत, ती स्वच्छ त्याला धुते, त्याला उचलून घेते, पटापट त्याचे मुके घेते. ती आई जशी बाळाला सांभाळते ना तसा धर्म आम्हाला सांभाळतो. म्हणून धर्मशास्त्राला ज्ञानोबराय माऊली म्हणतात, माऊली म्हणतात. आई प्रसंगी कठोर होते, कठोर होते का? लेकरू चुकलं तर त्याच्या दोन कानफटात लावते आणि तेच लेकरू आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसून राहते. म्हणून असाच धर्म आहे. धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं रक्षण जो करतो त्याचं रक्षण धर्म करतो.
आमच्या कीर्तनामध्ये धर्म, श्रद्धा, वेदांत, तत्वज्ञान, सिद्धांत अशा काही गोष्टी आल्या की अनेकांना वाटतं याच्याशी आमचा काही मात्र संबंध नाही. हे असं म्हणणं म्हणजे सिरियस पेशंटनी डॉक्टरचा माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे तुकोबरायांना आम्हाला निष्ठा समजावून सांगाव्या लागल्या, धर्म सांगावा लागला, निर्धार समजावून सांगावा लागला. आमचं बोलणं आणि वागणं याच्यामध्ये तफावत असता कामा नये. सदा बोलण्यासारिखे चालत आहे. समर्थ म्हणतात जसं बोलणं आहे तसं चालणं असावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. प्राचार्य रामकाका शेवाळकर असं म्हणायचे, आपल्या विचारांना आचरणाचं तारण असलं पाहिजे. शेवाळकरांचं वाक्य आहे, आपल्या विचाराला आचरणाचं तारण असावं, नाही तर बोलायचं एक आणि करायचं एक ही वृत्ती बरी नाही. म्हणून वागण्याला निर्धार असावा. तुकोबराय शब्द वापरतात, तुमचं चालणं, वागणं, बोलणं या सगळ्याला एक प्रकारची धार असावी. मग ते भक्तीच्या प्रांतात सुद्धा आणि व्यवहाराच्या प्रांतात सुद्धा. कर्माच्या बाबतीत सुद्धा आम्ही श्रीमंत असावं आणि भक्तीच्या बाबतीत सुद्धा आम्ही श्रीमंत असावं. कर्म असं करावं की व्यवहार आमच्यासाठी वेडा, म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट आमच्यासाठी वेडे झाले पाहिजेत. मग माणसं म्हणतात हाय म्हणून चाललंय बरं का, याच्याशिवाय आमचं पान हलत नाही, सगळं श्रेय मिळतं की नाही. करा, नातेवाईकांसाठी भरपूर करा, कर्तव्य भावनेनी. सगळं केल्यानंतर नातेवाईक आमच्यासाठी वेडे होतात, सांगतात याच्यामुळं आमचं सगळं आहे, याच्यामुळे आम्ही जगतोय, आम्ही वाढतोय, आम्ही मोठे होतोय. त्यामुळे कर्माच्या बाबतीत आपण श्रीमंत असावं. आणि प्रपंच असा आहे की कितीही करा, कुणीही केलं म्हणतं का कुणी? मावशी काय आपला अनुभव आहे, तुमचा अनुभव काय? कितीही करा, 16 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर बापालाच म्हणतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. सातबाराच्या उतारावर आमचं नाव लावायचं आता थोड्या दिवसांनी. कुणीही केलं म्हणत नाही. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात गोंदवलेकर की तुम्ही प्रपंचासाठी कितीही करा, पण माझ्या रामासाठी, माझ्या भगवंतासाठी एवढंसं करा, माझा राम लक्षात ठेवतो, प्रपंच लक्षात नाही ठेवत. इतकं त्याचं आमच्याकडे लक्ष असतं, देव लक्षात ठेवतो. त्यामुळे अशा निष्ठा आमच्या पक्क्या असाव्यात, असा निर्धार आमचा असावा की तो निर्धार वाटेल ते झालं तरी आम्ही. हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मघोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाय परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. हे आकाशवर पडो तुझीच वाट पाहेगा विठो. आकाशवर पडो पाय ब्रह्मघोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाय परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. आकाशवर पडो पाय ब्रह्मघोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाय परी तुझीच वास पाहेगा विठोबा. वाटेल ते झालं तरी आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही, याला म्हणायचं निर्धार. जो क्रांतिकारकांच्याकडे होता, जो महापुरुषांकडे होता. आकाश कोसळलं, वडवानल अग्नी जरी पेटला तरी आम्ही आमचा मार्ग नाही सोडणार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. हा दृढ भाव संतांनी आम्हाला शिकवला. आणि असा जेव्हा स्वधर्म पक्का होतो, असा भाव दृढ होतो, त्याचबरोबर कुठल्या गुणांचा संचय भक्ताकडे असतो. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या विठ्ठली विश्वास निष्कामानी छळा विठ्ठली विश्वास विठ्ठली विश्वास निष्कामानी छळा विठ्ठली विश्वास निष्कामानी छळा विठ्ठली विश्वास निष्कामानी छळा विठ्ठली विश्वास विठ्ठली विश्वास निष्कामानी छळा
विठ्ठली विश्वास पाहून ये वास आणि काजी पाहून ये वास आणि काजी कामानी छळा विठ्ठली विश्वास निष्कामानी छळा विठ्ठली पाहून ये वास आणि पाहून ये वास आणि कामानी विठ्ठली विश्वास निष्कामानी विठ्ठली निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कांची. मंडळाच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी मला असं सांगितलेलं आहे, ताई घड्याळ पुढे गेलं तरी चालेल, बरोबर आहे, तुमच्या परवानगीने बरं का. त्यामुळे तुमची आज्ञा अध्यक्षांची उपाध्यक्षांची आणि सर्वच गुणीजनांची म्हणून एक थोडंसं 15 मिनिटं फक्त, जास्त नाही. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कांची. तुकोबरायांनी भक्ताकडे असणारे कुठले गुण आहेत त्याची यादी केली. जी यादी 12व्या अध्यायात परत भगवंत सुद्धा सांगतात की कुठला भक्त मला प्रिय आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. कुठल्याही परिस्थितीमध्ये जो स्थितप्रज्ञ, भगवंतांचा अत्यंत आवडता शब्द आहे गीतेतला, स्थितप्रज्ञ राहता आलं पाहिजे. भक्तीच्या प्रांतात आम्हाला निष्काम, सध्या आम्ही सकाम भक्ती करतो, मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्त्व देतो नाही का. असं म्हणलं की लवकर कळतं, मिशनपेक्षा कमिशन किती मिळेल इकडं आम्ही जास्त, आणि मग करायचं की नाही याचा विचार करतो आम्ही. जर ते धर्मकार्य असू दे, देवकार्य असू दे, देश, कारण आम्हाला काही पडलं नाही हो कशाचं. तिकडं समाजाचं वाटोळं का होईना, तिकडं बांगलादेशी घुसतायत, घुसेनात का. आम्ही आमचं घर, आमचा प्रपंच, आमचा बंगला, आमची गाडी. परवा एक गाडी बघितली पुण्यात, ती गाडी कुठली होती माहिती नाही, पण त्या गाडीच्या मागे लिहिलं होतं भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. म्हटलं बाई ग, आता हे भाऊ स्मशानात गाडी घेऊन जाणार की काय. अहो आम्ही किती हव्यास, अहंता आणि ममतेच्या मागे लागून सगळं नुकसान केलं आमचं. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे ती ममता नाही, ममता म्हणजे माझं, ममता म्हणजे माझं, अहंता म्हणजे मी माझं असं करता करता असे बांधावर उभे राहतो आपण. येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो तो डोंगर दिसतोय का, तिथपर्यंत सगळं. ती धरणी माता आपल्यावर असते, याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, आजा गेला पणजा गेला बाप मसणा गेला. आणि हा सुद्धा हेच म्हणतोय, अरे कळत कसं नाही, काहीच नाही घेऊन जाता येत. म्हणून निष्काम भक्तीला संतांनी महत्व दिलं. निष्काम निश्चळ मन, न चलणारं न ढळणारं मन असावं, अशी निश्चळ भक्ती असावी. आणि विठ्ठली विश्वास, ट्रस्ट आणि बिलीव असे 2 शब्द आहेत इंग्रजीमध्ये. आपण असं भगवंतावरती विश्वास ठेवतो पण दृढ विश्वास नाही ठेवत, ट्रस्ट नाही ठेवत पूर्ण. गोपालकृष्णांच्या फोटोखाली लिहिलेलं एक वाक्य मी ऐकलं होतं, महाराज वाचलं होतं. भगवंतांनी असं खाली, भगवंतांचं म्हणणं आहे की डोंट फॉलो मी, ओनली लव मी म्हणाले भगवंत. माझ्यावर प्रेमाने विश्वासाने मला जिंका, माझ्यावर फक्त प्रेम करा म्हणाले. मला फॉलो करायला जाऊ नका. सध्या फॉलो खूप करतो आम्ही लोकांना, आम्हाला माणसं भेटताही आम्ही तुम्हाला खूप फॉलो करतो. आणि अहो आमच्याही कीर्तनाचा प्रभाव असतो. आता ज्ञानोबांच्या तुकोबाच्या कीर्तनाचा प्रभाव असायचा, लोक कीर्तनात नाचायचे, अहो देव नाचायचा आपण पहिल्यांदा ऐकलं. आमच्याही कीर्तनाचा प्रभाव पडतो. लोक मला म्हणतात ताई यूट्यूबला कीर्तन ऐकतो, कीर्तन ऐकल्याशिवाय काही झोप लागत नाही. एकीकडे कीर्तन चालू असतं, दुसरीकडे अशी सुंदर झोप लागते. मला गेले कित्येक दिवस कळे ना ही कमेंट मी पॉझिटिव्ह घेऊ का निगेटिव्ह घेऊ. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे आमच्या
कीर्तनाचा प्रभाव हा की लोकांना विसर पडतो, आम्ही कुणाच्या कीर्तनात बसलो हेही आम्ही विसरतो. अशी आमची टाळी लागते, ब्रह्मानंदी टाळी लागते. आपण सगळे जागे आहेत ना? हो म्हणा. सगळे जागे आहेत? महिला वर्ग, तुम्हाला काय माहिती आमचा आवाज काय असतो? घरात ऐकावं लागतं की नाही? हा, तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, किती मोठे असा तुम्ही, पण घरात हे वाक्य ऐकावं असतो की नाही? आपला आवाज सगळ्या क्षेत्रात, घरातही आपला आवाज आहे. आता इथे आपला आवाज, महिला वर्ग बहुसंख्येने आहे, तिकडं बाल्कनीत पण बरीचशी मंडळी बसलेली आहेत, पण सगळ्यांचा आवाज येऊ द्या. काय असावा विश्वास भगवंतावर? जनाबाईंचा किती विश्वास होता? चोरीचा आळ आला तरी सुद्धा माझा पांडुरंग माझं रक्षण करणार आहे, हा विश्वास होता. राका कुंभारांचा विश्वास होता, इतका विश्वास होता की भगवंत येणार आहे आणि माझा सांभाळ करणार आहे, दृढ विश्वास. आज तुमचा माझा विश्वास कमी पडतो भगवंतावरचा. निष्काम भक्ती नाही म्हणून भक्तीचा आनंद मिळत नाही. गोड गळ्यानी गाणं गावं, गोड गळ्यानी ओव्या गाव्यात. आता ओवी म्हणायला जातच नाही, मग ओवी म्हणायची कुठून? माझी पुण्यातली एक मैत्रीण आहे, ती म्हणली जातं कसं असतं ग, आणि जात्यावर बसायचं कसं असतं? म्हणलं बाई, जात्यावर मस्त बसायचं, जात्याच्या बाजूला बसायचं, खुंटा हातात घ्यायचा, मस्त पाय पसरायचा, खणखणीत आवाजात ओवी गायची. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला, क्या बात है. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला बोला, टाळी वाजवा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. मागच्या मंडळी बाबा, ये रे वा विठ्ठला, हो ये रे वा विठ्ठला. म्हणजे मी यांना म्हणायला सांगितलं, पण तुम्ही म्हणायचं नाही असं नाही, तुम्हाला काही दळण नाही आणून देणार कोणी. म्हणा, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, तारा तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये बा विठ्ठला. मिळतो की नाही आनंद? हा, याच्यात आनंद आहे की नाही? मग स्वयंपाक करताना काय हरकत आहे? देवाची द्वारी उभा क्षण भरी म्हणायला काय हरकत आहे? मस्तपैकी भाकरीचं पीठ घ्यायचं, हा, नाही तर इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा असं जर म्हटलं तर किती तुम्ही श्रीखंड वाडा, बासुंदी वाडा, त्याचा काहीच उपयोग नाही हो, काहीच नाही. अन्नात जायते बुद्धी ही म्हटलंय. तुम्ही जसं अन्न कराल, बनवाल, ते अन्न आपल्या घरातले आपले पतिदेव, आपली मुलं सेवन करतील आणि त्याच्यातनं त्यांचा आचार घडेल. मग आपण जर देवाची द्वारी उभा क्षण भरी असं म्हणत भाकऱ्या थापल्या, तेडे मुक्तिचारी साधी येला टाकली तव्यात भाकरी, हरिमुखे म्हणा फुगली की हो, पुण्याची गणना कोण करी. असा प्रपंचातला आनंद जो संतांनी घेतला तो आपण